अभिनेता विजयचा राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा। उद्या चेन्नईतील इंडोर स्टेडियमवर शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी। अण्णा द्रमुक टीव्हीकेला बाहेरून पाठिंबा देण्याची शक्यता। काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी अण्णा द्रमुकची रणनीती। राज्यात पुन्हा भेटणार मराठी हिंदी बाद। सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी हिंदी भाषा परीक्षेची सक्ती। 28 जूनला परीक्षा। मनसे ठाकरेंच्या शिवसेनेचा कडाडून विरोध। पुण्यात माणुसकीला काळीमा भासणारी घटना। आजोबाकडूनच 9 वर्षांच्या नातीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न। मुलीचा आरडाओरडा ऐकल्यानंतर शेजाऱ्यांचा हस्तक्षेप। आरोपी अटकेत। नसरापूर घटनेतील आणखी संतापजनक तपशील समोर। अत्याचारानंतर चिमुकलीचा मृत्यू झाला की नाही पाहण्यासाठी छातीवर बुक्क्या मारल्या। ससून रुग्णालयाच्या प्राथमिक वैद्यकीय अहवालात उल्लेख। सोलापुरात 55 वर्षीय नराधमाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग। आरोपी फुलचंद घाटांगरेला अटक। पालघरमध्येही अल्पवयीन मुलीवर अत्याचार। 45 वर्षीय आरोपीला बेड्या। 9 मे पर्यंत पोलीस कोठडी। नागपूरचे 9 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी निलंबित। एबीपी माझाच्या बातमीनंतर वरिष्ठांची मोठी कारवाई। सायबर पोलीस ठाण्यातील 500 रुपयांच्या फसवणुकीचं प्रकरण। पश्चिम बंगालमध्ये निकालानंतर हिंसाचारात 3 जण ठार। मृतांमध्ये 2 भाजप आणि 1 तृणमूल काँग्रेसचा कार्यकर्ता। भाजपच्या नवनिर्वाचित आमदाराच्या भावाचीही हत्या। पंजाबच्या जालंधर आणि अमृतसरमधील स्फोटामागे आयएसआयचा हात असण्याची शक्यता। डीजीपी गौरव यादव यांची माहिती।